तर आता माझ्या पाठी लगेच सगळे उडी मारणार आहेत. एक नमस्कार मित्रांनो, एच.डी. ब्लॉग्समध्ये आजचा दिवस तिसरा गोव्यामधला. आणि आता आम्ही चाललेलो आहे पॅरा रोडला. आणि त्याच्यानंतर 1 ते 2 चर्चमध्ये जाणार आहे आणि नंतर गो कार्टिंगचा प्लॅन आहे. तर आज काल कायाकिंग केले, आज गो कार्टिंगचा प्लॅन आहे. आणि आता निघतो आम्ही. पहिले तर आम्ही नाश्ता करणार आहे. आता सगळे झालेले आहेत तयारी सगळ्यांची. इकडं बघाल तर सगळ्यांची तयारी झालेली आहे. जरा आपला आउटफिट जरा दाखव ना, कसं वाटतंय कमेंट्समध्ये सांगा नक्की. आता आम्ही निघतो इकडनं पॅरा रोडला. तर आता पहिले जातो आम्ही नाश्ता करायला. आता सगळ्यांची तयारी तर झालेली आहे, अर्धे तर पुढे गेलेले आहेत. आणि आता बघू, आता स्कूटी पण नाही आज, म्हणजे 2 स्कूटी आहेत. फक्त 1 जण जास्त आहे, 4 जण आहेत आम्ही, म्हणजे 5 जण आहेत टोटल. चला आता निघूया इकडनं आणि बघूया आता आपला आजचा कसा ब्लॉग होतो. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. आणि कालचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला आता स्टार्ट करूया. चला मित्रांनो, फायनली आलो नाश्ता करायला आणि मस्तपैकी आता नाश्ता करतो. अर्धे इथं आपले बसलेले आहेत मंडळी. आता इकडं नाश्ता करणार आणि मग पॅरा रोडला जाणार. तर टेस्ट करून मला शिवण कसा आहे. मस्त पराठा मागवलेला आहे आणि ज्यूस. चला आता नाश्ता करतो आणि मग भेटतो. काहीच आता आम्ही आलेलो आहे चोपरा फोर्टला. आणि आता 120 पायऱ्या चढायच्या आहेत. खूप असा उंच आहे. बघूया आता फोर्टवरती काय आहे नेमका. आणि त्या साईडला वाटतं बीच पण आहे. दोन्ही पण एकाच स्पॉटवरती कव्हर होतील. वरती गेलेले आहेत अर्धे. हा डेंजर. फोर्टला आलो आणि तिकडे फोटोशूट चालू आहे. आता वरती जाऊन बघूच थोडं काय तिकडं बघू शकतो कुठं चढतोय. काय गरज आहे का तिकडे चढायची. वरतून बघू कसं काय. हे वरती काय आवाज भारी आहे का. हा फोर्ट आहे. खाली काय बीच आहे का. हे पण होतं वाटतं इथं. काय बोलतात त्याला ते, रोपवे. आणि या इकडं बीच मस्त. काय भारी बीच आहे. हा आहे चोपरा फोर्ट. तर जाऊ त्या साईडला जाऊया आपण आणि बघूया तिकडं काय असं दिसतंय वरतून. चला बघू शकता हा बीच आहे. इकडं बघू शकता लैला मजनूची लव्ह स्टोरी चालू आहे. तर प्यार करती की नाही करती त्याच्यावरून आता इकडनं जीव देणार आहे. जीव देईल. आलोय आपल्या त्या स्पॉट वरती आणि इकडनं बघू शकता खतरनाक असा व्ह्यू येतोय. आणि फोर्टचा बराचसा काम पण चालू आहे. आणि इकडनं बीचच दिसतोय. हा असा बीच दिसतोय इकडनं. आणि इकडे झाडं बिडं का भारी वाटतोय, खतरनाक मस्त. तर एवढंच आहे या फोर्टवरती. आणि आता आम्ही इकडनं खाली चाललेलो आहे. खाली फोटोशूट करतो थोडा वेळ आणि मग जातो खाली. आणि मग इकडनं कुठं जायचं रे. हे तान्या कुठं जायचं इकडनं. ओल्ड गोवाला जायचं आता इकडनं. चला ओल्ड गोवाला जाऊ. आणि इकडं आपली पूर्ण मंडळी. ओके चला मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो चर्चमध्ये. आणि या साईडला बघा लेफ्ट साईडला चर्च आहे. आता पहिले आम्ही जेवतो मस्तपैकी. खूप थकलो आता, खूप ट्रॅव्हलिंग केला, खूप असा मस्त गाडी चालवली मी. आणि आता पोचलेलं फायनली जेवायला. आता जेवतो इकडं आणि मग जाऊया चर्चमध्ये. चला बघूया आता काय भेटतो की नाही काय जेवायला इकडं. चला केस एकदम चंपू झालेले आहेत हेल्मेटमुळं.
मस्तपैकी जेवण आलेलं आहे, आता जेवतो आता. आणि बीच आपला कुठं आहे यात्रे? चर्चवरती. कसं आहे जेवण? कसं आहे? चर्चच्या बाजूलाच आहे. व्हेजमध्ये खातो आता. आज रोज मच्छी खाऊन कंटाळलो. अरबाज भाई आज स्वतः आहे. चला जेवूया आता आणि मग जाऊया चर्चमध्ये. मित्रांनो, परत एकदा दरवर्षीप्रमाणे आपण चर्चमध्ये आलेलो आहे. आणि यावर्षी तर काय आता म्हणजे ऑफ सीझन असल्या कारण गर्दी पण नाही. त्यावर्षी मस्त असा बघायला भेटणार आहे आपल्याला जास्त उशीर. आणि 4-5 जण नवीन आलेले त्या कारण त्यामुळं आम्ही पण आलेलो आहे. तर चला आता बघूया आतमध्ये जाऊन आपल्याला शूटिंग करता येते की नाही. शूटिंग तर अलाउड नाही तरी पण आपण काढू काय कसं तरी करू. आता हे बघू शकता गर्दी पण नाही जास्त. या इथं आता जाणार आहेत आपण. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे असा आपला आतमधला वातावरण कसं आहे बघूया. मित्रांनो, फायनली आमचा चर्च फिरून झालेला आहे. आणि कसं वाटलं तुला मम्मी बघितल्याबद्दल तरी म्हणजे त्यांचं ते कसं वाटलं? आवडलं? रक्त निघतं ना पिन मारल्यावर? नाही, पिन मारलं रक्त नाही, फक्त नखं वाटतं ते आहे. आता चला कुठं जायचं आता आपल्याला? आता कुठं जायचं? आता आपण जाणार आहे डॉल्फिन बघायला. संध्याकाळी म्हणजे डॉल्फिन बघायचे पोरांना आपल्या सगळ्या गावकऱ्यांना डॉल्फिन बघायचे आणि सुरमई खायचे रातच्याला. बघितलं असाल गोंगाट आहे जा पूर्ण अख्या गावाला सांगितलेलं आहे काय बघायला जायचं आहे. आता चला जाऊया इकडनं आणि बघूया डॉल्फिन दिसतात का नाही. संध्याकाळ झाले तर डॉल्फिन तर काही दिसणारच नाहीत. चलो बघूया काय होतं काय नाही. तर फायनली मित्रांनो, चर्च नंतर आम्ही आलेलो आहे मिरामार बीचला डॉल्फिन बघण्यासाठी खास. आणि ते बोललेले आहेत की डॉल्फिन दिसतील. आता वाजलेले आहेत 5:30 तरी पण ते बोललेले आहेत की डॉल्फिन दिसणार आहेत. भेटेल का नाही आम्हाला माहित नाही. तर आता बघूया. आता बोट आपली तिकडे समोरच आहे. 350 पर पर्सन एंट्री आहे. मस्त फिरवणार ते आपल्याला बीचमध्ये. तर चला आता बघूया जाऊन तिथं कसं. तर चला मित्रांनो, आलेली आपली बोट आणि हे बघू शकता पूर्ण पळत गेलेले आहेत सीटसाठी. तर मस्तपैकी पाण्यामधून जायचं आहे आणि डॉल्फिन बघायची. मस्त बोट आहे. गँग बघा गेले सगळे चिखलात गेले. तर आता इकडं बघू शकता हा इकडं सनसेट होतं आणि इथं जातो आता इथं बोटमध्ये. चला चला मित्रांनो, डॉल्फिन दिसलेले इकडे बघू शकता. ती बघा खतरनाक. व्हिडिओ मध्ये पण आल्या का भाई? या साईडला आता डॉल्फिन दिसणार आहे. गेली बहुत परत दिसली होती बघू. तर चला मित्रांनो, फायनली आम्ही बघून आलेलो डॉल्फिन. आणि मला तर काय डॉल्फिन दिसली पण नाही, फक्त व्हिडिओमध्ये झाली आहे थोडीशी कॅप्चर. आणि आता आम्ही चाललो आता इकडनं घरी. तुम्ही आता व्हिडिओ बघू शकता. क्रूज पार्टी चालू इकडे. तर आता इकडं घरी चाललेलं आहे लास्ट. तर आता बघूया पुढचा काय प्लॅन असेल तर अपडेट देईलच. नाहीतर मग आता आम्ही जातो आता घरी. चला बाय बाय. तर चला मित्रांनो, आजचा दिवस 4था आणि आज आम्ही चाललेलो आहे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला. आता निघलेलो आहे सकाळच्या वाजलेत 8. काल आम्ही जास्त थकल्या कारण काल काय जास्त व्लॉग बनवल्यानंतर आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी आता वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला. तर जास्त काय फोन पण आज काढता येणार नाही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्ह असतील तर. चला व्लॉग बघत राहा. आज खूप मजा येणार आहे. आणि इकडे सगळे निघलेले आहेत. हां धन्या. चला आता सगळेजण निघलेले आहेत तिकडनं. तर बघूया आता आपला कसा होतो आजचा व्लॉग. चलो भेटूया.
चला मित्रांनो फायनली आम्ही आपल्या स्पॉटवरती पोचलेलो आहे आणि आता बसमधून आलतो आम्ही. आमचा 1700चा पॅकेज आहे दिवसभराचा मस्तपैकी. तर आज बघूया कसं काय आपल्याला आता ते फिरवतात पॅकेजमध्ये. आणि आता पहिली तर आता कुठं आहे बीचवर बोटमध्ये जायचं. तर आता बोटवरती चाललेलो आहे आम्ही आता. तर चला बघू कसं काय आता पॅकेज परवडतो की नाही परवडतो आणि बघूया पुढं. फायनली आपली बुकिंग झालेली आहे आणि आता इथं बघू शकता बोटमधून चाललेलो आहे. पहिली राईड मला वाटतं बोटची असणार आहे आणि त्याच्यानंतर समुद्रात घेऊन जाणार आहेत. इकडं सगळे आलेले आहेत. मस्त असं समुद्र आहे. इकडं बघू शकता बोट्स. चला आता जाऊन बसतो आणि मग बघूया काय पुढं. चला गाईज फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे बोटमधून. तर तुम्ही बघू शकता काय भारी वातावरण आहे आणि आता तुम्ही बघू शकता भरपूर अशी लोक आहेत बोटमध्ये. तर स्कुबा डायव्हिंगसाठी चाललेलो आहे फर्स्ट टाईम. पहिल्यांदाच आणि फर्स्ट टाईम करणार आहे. तर आता बघूया कसा आपला एक्सपिरियन्स असतो आणि चला मला तर मित्रांनो आपल्या 1500वाला पॅकेजमध्ये तुम्हाला दाखवतो कसं असतं इथं सगळं. ते तुम्ही बघाल तर असे लाईन लावतात आणि प्रत्येकाचे एक एक राईड देतात. मला तर काय एवढा पटला नाही 1500वाला पॅकेज. एवढ्या उशीर थांबून फक्त 1 सेकंदाची राईड त्याचा मजा पण नाही एवढी. पण बघू आता कसं काय. हे तर ठीक आहे पण आता स्कुबा डायव्हिंग आणि आपला पॅराग्लायडिंगचं आहे काय ते अजून काहीतरी आहे ते बघू कसं ते. पण ह्याचं तर काय एवढं काय खास वाटलं नाही मला. कारण एवढं एवढी मोठी लाईन असते आणि मग त्याच्यानंतर नंबर येणार आणि तो बघू शकता एवढूसाच एक राऊंड. एवढ्याशा राऊंडमध्ये संपला. तर मी तर बोलतो तुम्ही प्रायव्हेटच करा म्हणजे सिंगल केल्याचं परवडत. तर चला आता बघूया कसा होतो आपला. तुमचा फोन तर वापरून नाही शकणार पाण्यामध्ये. तर हे तिन्ही राईड करतो आणि स्कुबा डायव्हिंग आणि पॅराग्लायडिंग ते बघूया कसं होतं. चला मित्रांनो फायनली आपले सगळे ॲक्टिव्हिटी करून झालेले आहेत. 3 ॲक्टिव्हिटी करून झालेले आहेत. अजून 2 बाकी आहेत. खूप अशी मजा आली. आता जेवणाचा टाईम झालेला आहे. तर आता बघूया जेवायला तर काय आहे. बिर्याणी. ओके तर बिर्याणी आहे आणि खूप अशी मजा आली. तर आता निघलेलं इकडनं. तर इथून आता आम्ही जाणार आहेत पॅरासेलिंगला आणि स्कुबा डायव्हिंगला. चला भेटूया स्कुबा डायव्हिंगला डायरेक्ट. चला मित्रांनो फायनली आता पॅरासेलिंग करायला चाललेलो आहे आणि आता बघूया कसा होतो आपला पॅरासेलिंगचा. आगे आगे बैठो वा समुद्राच्या वर आलेलो आहे आम्ही. वा एकच नंबर. खडे जाऊ चला मित्रांनो आता आपला फायनली स्कुबा डायव्हिंगचा वेळ आलेला आहे आणि इकडे बघू शकता या साईडला स्कुबा डायव्हिंग चालू आहे.
इकडे कोपऱ्यामध्ये. तर बघू आता कसा काय अनुभव आहे स्कुबा डायव्हिंगचा. पण आता शुभम चाललेला आहे, इकडं शुभम चाललेला आहे आता. आणि बघू मी पण जातो, का आता भरपूर पडलोय. चलो चलो आता गाईस चाललेलो आहे स्कुबा डायव्हिंग करायला. तर बघूया कसा काय अनुभव आहे. अरे गायब चालू झाला. अरे कन्फ्युजचा ना विषय. तू करशील पण ते बाटल्याला आता चालू मी सांगतोय काय चार पाच सेकंद गेलं हे वजन येतं ना काय नाही काय रे कोणतं रे मी तर आज आलो अरे सगळ्यांचे थांब ना देतो तुला. तू फ्री हो ना तू बघा चालू ना व्हिडिओ. प्रॉब्लेम आला आता गेलो असतो मेला असतो. तिथे थांबला 2 मिनिटं. गेला खाली गेला. जाम खाली गेला रे. एकटा गेला हे काय दोघं वरती आहेत ना. तो खाली गेला. तो नाही तो सुदर्शन आहे तो. काय पण पटापट धरून ठेवतो आपल्याला. फक्त धरून ठेवला बस.
दुकान लागले सवय नाही ना पावायची दुकान लागली ए भाई ओए कुबा क्या हाँ नहीं करेगा ऊपर आ ऊपर तर चला मित्रांनो, फायनली स्कुबा डायव्हिंग केलेले आणि खूप छान अशी केलेली आणि खूप मजा आली. पैसा वसूल झालेला स्कुबा डायव्हिंगमध्येच. आणि इकडे बघू शकता हे लोक पण होते, सगळ्यांनी केलेली आहे. आणि तुम्ही पण एकदा करा स्कुबा डायव्हिंग, म्हणजे स्कुबा डायव्हिंग नक्कीच करा, खूप मजा येते. आणि फायनली केलेले. आता स्विमिंगचा विचार आहे, इकडे गेलेले स्विमिंगला बघू शकता. चला आपण पण जाऊया स्विमिंगला मस्तपैकी जॅकेट घालून. तर इथं भेटलेले चला मग आता जाऊया आपण स्विमिंगला. चाललेलो आहे स्विमिंग करायला समुद्रात, खोल समुद्रात. फर्स्ट टाइम स्विमिंग करणार आहे. डायरेक्ट उडी मारतो आता. मासे विषय पण आहेत, थोडा असा भीती वाटते. तर आता माझ्या पाठी लगेच सगळे उडी मारणार आहेत. एक दोन तर चला मित्रांनो, फायनली आपलं सगळे राईड वेट करून आम्ही आलो. आणि त्यानंतर मस्तपैकी झोपल्यानंतर आता रात्रीचे वाजलेले 8 आणि आता मस्तपैकी आता हा व्लॉगसुद्धा इथं एंड करतोय, म्हणजे गोव्याचा व्लॉगच एंड करतोय. तर डायरेक्ट गोव्याला आता आपण पुढच्या वर्षीच येऊ. आणि आजचे जे राईड्स होते, म्हणजे जे काय होते पूर्ण पॅकेज, तो ठीकठाक होता. म्हणजे एवढं पण काय खास नव्हता, पण ठीक होता. पण मजा तर खूप आली. तर भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. आजचा हा व्लॉग इथंच एंड करतोय. गोव्याची कशी सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय बाय.